श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अरे वेड्या, डोळे पुस आधी तू. असा रडलेला मला अजिबात आवडत नाहीस. जगाला वाटतं असेल तू हरला असेल, पण मला माहीत आहे तू किती लढतोयस. आज मी तुला काही सांगायला आलोय. शांत चित्तेने ऐक. बाळा, तू का इतकी चिंता करतोस? तुझ्या आयुष्यातील दोरी माझ्या हातात आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत तुझा केसही वाकडा होऊ देणार नाही. हा व्हिडिओ तुझ्यासाठी माझा एक संदेश आहे. तुला वाटतंय ना की तुला कोणीच समजत नाही? अरे, तुझ्या प्रत्येक निश्वास, तुझ्या मनातील प्रत्येक घालमेल मी अनुभवतोय. चल, आज तुझं मन हलकं करण्यासाठी मी तुझ्याशी काही बोलायला आलोय. कधी कधी मी तुझ्या आयुष्यातील सगळी माणसं दूर करतो, कारण मला तुला हे सांगायचं असतं की शेवटी फक्त मीच तुझा आहे. आजच्या या शब्दातून तुला माझ्या प्रेमाची प्रचिती येईल. तू कशाला घाबरतोस? काळ कितीही कठीण असू दे, मी काळाचाही काळ आहे. तू फक्त विश्वासाने एक पाऊल टाक. उरलेली 9 पावलं मी तुझ्यासाठी टाकेन. आज मी तुला काय सांगतोय, लोक तुला सोडून जाऊ दे, त्यांना माझी जागा घ्यायची पात्रता नव्हती. मी तुझ्या आयुष्यात अशी व्यक्तींना पाठवेन ज्या तुला देवा माणसं वाटतील. तोपर्यंत हा संदेश तुझ्या सोबत करेल. तुला वाटतंय की मी तुझी प्रार्थना ऐकत नाही. अरे, मी तर तुझ्या मागण्या आधीच तुझ्या पदरात दान टाकण्याची तयारी करत असतो. थोडा समय ठेव. आजचा हा संवाद तुझ्यासाठीच आहे. बाळा, तू जेव्हा थकून रात्री झोपतोयस ना, तेव्हा मी तुझ्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण मी तुझ्या अगदी शेजारी बसलेला असतो. हे शब्द नीट ऐक, तुला शांत झोप लागेल. तुझ्या आयुष्यात आलेलं वादळ तुला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुझ्या वाटेतले अडथळे साफ करायला आले. वादळ शांत झाल्यावर तू बघशील मी तुझ्यासाठी किती सुंदर जग निर्माण केलंय. तू म्हणतोयस, स्वामी तुम्ही कुठं आहात? अरे, तू जेव्हा संकटात कुणाकडे तरी मदतीची अपेक्षा करतोस ना, तेव्हा त्या व्यक्तीच्या रूपाने उभा असलेला मीच असतो. आज पुन्हा एकदा माझा हात धर. रडू नकोस. तुझे अश्रू खूप मौल्यवान आहेत. ते अशा लोकांसाठी सांडू नकोस ज्यांना तुझी किंमत नाही. तुला किंमत देणारा मी खंबीरपणे तुझ्या मागे उभा आहे. ज्या गोष्टीसाठी तू आज झुरतोयस ना, ती गोष्ट मिळवायला अजून वेळ आहे. आणि जेव्हा ती मिळेल तेव्हा तुला समजेल की उशिरा का झाला होता. माझ्या नियोजनावर विश्वास ठेव. बाळा, तू फक्त स्वामी समर्थ म्हण. तुझ्या काळजातील भीती पळून जाईल. मी तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा घेऊन आलो आहे. आजचे हे विचार नीट समजून घे. तुझ्या कष्टाचं फळ मी तुला नक्कीच देणार, पण तुझ्यासाठी जे चांगलं आहे तेच देणार. जगाच्या नजरेत जे यश आहे त्यापेक्षा मोठं सुख मी तुझ्यासाठी राखून ठेवलंय. तू जगाशी भांडू नकोस. तू फक्त माझ्याशी संवाद साध. तुझं दुःख, तुझे आनंद, तुझं सगळं काही माझ्या चरणी अर्पण कर. बघ कसं हलकं वाटतंय तुला. वेड्या, तू माझ्याकडे चमत्कार मागतोयस ना? अरे, तू अजून जिवंत आहेस आणि प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर पडतोयस. हाच तर माझा सर्वात मोठा चमत्कार आहे. मी तुला पुढे काय सांगतोय? तुझ्या मनात खूप गोंधळ आहे ना? शांत हो. थोडा वेळ एकांतात बस आणि माझे हे शब्द ऐक. तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्याच व्हिडिओमध्ये मिळेल. लोक तुला नाव ठेवू दे. हिऱ्याची पारख फक्त जेवायला असते, दगडाला नाही. माझ्यासाठी तू मौल्यवान हिरा आहेस आणि मी तुला पैलू पाडतो. ज्याच्याकडे कोणी नाही त्याच्यासाठी मी आहे. तू अनाथ नाहीस, सनात आहेस, कारण तू माझा आहेस. आणि मी तुझ्या आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही नुसती ओळ नाही, तर तुझं रक्षण करण्यासाठी मी
उचललेलं शस्त्र आहे. चल आता उठ आणि पुन्हा एकदा जोमाने सुरुवात कर. मी तुझ्या सोबत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.